विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे पायथागोरसचे प्रमेय आणि त्याचा सराव संच 2.1 देखील आजच्या एकाच लेक्चरमध्ये आपण आज संपवणार आहोत। ओके, तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलवरती जॉईन झालेले असतील ओके त्यांच्यासाठी सांगतो की याआधी मी समृद्ध नावाचा जो धडा पहिला आहे त्याचा सराव संच 1.1 पासून सराव संच 1.4 पर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड करून ठेवलेला आहे। ओके, त्याची प्लेलिस्ट देखील तयार करून ठेवलेली आहे। ओके, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देऊन ठेवलेली आहे, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। ओके, ही जी बॅच आपण स्टार्ट केलेली आहे बेस्ट टॉपर्स 2027 ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना 2027 मध्ये इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क पाडायचे आहेत। ओके, त्यांच्यासाठी ही बॅच आहे, एकदम बेसिक पासून ते अप लेवल पर्यंत आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत। ओके, फक्त तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची, कारण की त्यांना देखील याचा फायदा झाला पाहिजे। समजलंय? तर चला वेळ न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। जो पहिला टॉपिक आहे ज्याच्यावरती बोर्डाला प्रश्न आला तो आहे बघा पायथागोरसचे त्रिकुट। ओके, जो पहिला टॉपिक आपल्याला सराव संचाच्या साठी बेसिक मध्ये शिकायचा तो आहे पायथागोरसचे त्रिकुट। आता पायथागोरसचे त्रिकुट काय असते बघा, तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकुट म्हणतात। ओके, नैसर्गिक संख्येचं त्रिकुट म्हणजे तीन संख्या, या तीन संख्यामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला आपण पायथागोरसचे त्रिकुट म्हणू। पण विद्यार्थ्याचे डायरेक्ट दाखवून गेलं असेल का, कारण की समजलंच नाही। ओके, आता एक्झाम्पल देतो। ओके, याच्यापेक्षा भारीतलं एक्झाम्पल देतो इथं जे पेपरला पडलेलं आहे। फॉर एक्झाम्पल बघा 3, 4 आणि काय करायचं 5। ओके, 3, 4, 5 काय करायचंय बघा बरं का, याच्यापैकी सगळ्यात मोठी संख्या उचलायची 5, तिचा करायचं वर्ग, घ्यायचे बरोबरचं चिन्ह। त्यानंतर इतर दोन संख्या कोणत्या आहेत, 3, तिचा करायचं वर्ग, दुसरी संख्या आहे 4, तिचा करायचं वर्ग आणि मध्ये घ्यायचं अधिकचं चिन्ह आणि करून टाका सगळ्यांचा वर्ग। 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16, हा झाला 25 बरोबर 9 आणि 16 किती आला 9 आणि 16 किती आला 25। मग मला सांगा या त्रिकुटामध्ये म्हणजे या तीन संख्यामध्ये ज्या नैसर्गिक संख्येचं त्रिकुट आहे याच्यामध्ये ह्या एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का आला बघा। 5 चा वर्ग हा 3 चा वर्ग आणि 4 च्या वर्गांची बेरीज आला, म्हणजे 25 बरोबर 25 आला। जर असं असेल तर मी म्हणू शकतो ओके 3, 4, 5 हे काय, हे पायथागोरसचे त्रिकुट आहे, हे पायथागोरसचे त्रिकुट आहे। समजलंय की नाही, त्रिकुट आहे। आता पुढे इथं अजून एक एक्झाम्पल बघू। आता हे दोन्ही पण तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेलं आहे। ओके, सराव संचामध्ये दिलेलं आहे, तरी पण घेतले तिथं। तर काय म्हटलंय बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला उदाहरणार्थ दिलंय 11, 60, 61। तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात मोठी संख्या कोण आहे 61, घ्या ते 61, त्या 61 चा वर्ग, मग घ्या बरोबरचं चिन्ह, मग दुसरी संख्या 11 तिचा वर्ग, तिसरी संख्या 60 तिचा वर्ग। ओके, सगळ्यात आधी मोठी संख्या घ्यायची, तिचा वर्ग बरोबर इतर दोन संख्यांचा वर्ग ज्या असतील त्या आणि दोघांची करायची ऍडिशन आहे। 11 चा वर्ग 121 अधिक 60 चा वर्ग 6 चा वर्ग 36 आणि त्याच्यावरती 2 0 देऊन टाकू। ओके, म्हणजे 60 चा वर्ग 3600, 3600 आणि 121 किती होतात 3721। जर वर्ग येत नसेल तर लक्षात ठेवायचं वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत गुणाकार। समजलं इथपर्यंत? ओके, त्यानंतर पुढे 61 चा वर्ग किती आहे इथं करून दाखवतो। 61 चा वर्ग म्हणजे 61 गुणिले 61, 1 1 1 1 6 6 इथं 0, 6 1 6 आणि 6 6 किती रे 36। त्यानंतर हा झाला 1 ओके बरोबर का 1 1 1 1 6 6, त्यानंतर 6 1 6 ओके इथं 6 1 6 पाहिजे होतं, 7 कुठून आला, 1 सेकंड इथं 0 6 1 6 6 6 36, 1 6 6 12 चालेल, 6 आणि 1 7 आणि 3 म्हणजे 3000 किती 721। मग मला सांगा या 61 चा वर्ग पण 3721, या दोघांच्या वर्गांची बेरीज केली तर ती पण 3721। म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, ओके काय म्हणू शकतो 11 60 61 कोण रे बाळ, हा जो 11 60 61 आहे हे पायथागोरसचे त्रिकुट आहे। हे काय आहे पायथागोरसचे त्रिकुट आहे। काय आहे त्रिकुट रे भाऊ, त्रिकुट नाही त्रिकुट आहे। ओके, अशा प्रकारे पहिला टॉपिक संपलेला आहे। ओके, जेवढे टॉपिक तुमच्या बेसिक साठी लागणार ते सगळे घेणार आहे, त्यासोबत एक्सरसाइज पण घेणार आहे। ओके, हा पहिला टॉपिक, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता। ओके, घेतलाय। आता जाऊया टॉपिक नंबर 2 कडे।
हा टॉपिक नंबर 2 आहे. ओके, तुम्हाला एकदा दिसतंय की सांगा बरं क्लिअर. दिसत नसेल तर आपण थोडंसं काय करूया, खाली घेऊया. आहे ना, नको अडचण तुम्हाला, कारण की तुम्हाला अडचण यायलाच नाही पाहिजे. ओके, आता दिसत असेल. आता काय म्हटलंय बरं, कोणांची मापे, कोणाची, कोणाची नाही, कोणांची मापे 30, 60, 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. आता हा गुणधर्म तुम्हाला पाठ करावा लागेल आणि पाठच करावा लागेल, त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय पण नाही. काय आहे गुणधर्म? काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोण म्हणजे कोणता त्रिकोण? असा त्रिकोण ज्याच्यामध्ये जो कोण असतो मेन तो असतो 90 अंशाचा. काटकोन त्रिकोणामध्ये कोण कितीचा असतो? 90 अंशाचा. काटकोन त्रिकोणामध्ये ओके, लघुकोन जर 30 अंश आणि 60 अंश मापाचे असतील तर 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते व 60 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमूळात 3/2 पट असते. समजलं इथपर्यंत? मला म्हणतील आम्हाला तर काही समजलं, तुमचंच चालू आहे, समजलं का? ओके, 2 मिनिट सांगणार आहे मी सर्व. तर काय म्हटलंय, सगळ्यात पहिले ही एक आकृती दिली. या आकृतीमध्ये बघा बरं, हा एक काटकोन त्रिकोण आहे का? कारण की इथं 90 अंश आहे, त्यानंतर इथं किती अंश आहे? 30 अंश आहे, त्यानंतर इथं किती अंश आहे? 60 अंश आहे, बरोबर का? जर या काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण जर 90 अंशाचा आणि उरलेले लघुकोन म्हणजे काय, जे 90 पेक्षा छोटे असतात त्यांना आपण लघुकोन म्हणतो. उरलेला एक 30चा आहे, एक 60चा आहे, जर असं असेल तर ते म्हणतात, ओके, काय म्हणतात? 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू काय असते? आता मला सांगा, हा झाला 30 अंशाचा कोण, याच्या समोरची बाजू कोण आहे? याच्या समोरची बाजू एम एन, म्हणजे 30 अंश कोणासमोरील बाजू कोण आहे? एम एन ही. ओके, काय म्हटलंय बघा, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. कर्ण कोण आहे इथं? जो 90 अंशाच्या समोर असतो तो असतो कर्ण, आणि ते म्हणतात 30 अंश कोणासमोरील बाजू ही असते बघा निम्मी म्हणजे 1/2, आणि कोणाच्या निम्मी? कर्णाच्या. कर्ण कोण आहे इथं? एल एन हा कर्ण आहे. पहिल्याचा विषय संपला. त्यानंतर पुढे काय? नंबर 2, 30 अंश असतील तर 30 व 60 अंश असतील तर 30 मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाची निम्मी असते व 60 अंश. आता कोण? 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. किती पट असते? निम्मी म्हणजे 1/2 पट. आता इथं सांगितले वर्गमुळात 2 पट, पट म्हणजे गुणिले, आणि कुणाच्या? कर्णाच्या. कर्ण कोण आहे? एल एन. बस एवढेच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचंय? जर काटकोन त्रिकोणामध्ये, कशामध्ये? काटकोन त्रिकोणामध्ये एक काटकोन त्रिकोण म्हणजे एक 90चा आहे आणि उरलेले 2 जर 30 अंश आणि 60 अंशाचे असतील तर लक्षात ठेवायचं 30 अंश कोणासमोरील बाजू, त्याच्या समोरची बाजू, 30च्या समोरची बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. ओके, कर्णाच्या निम्मे असते. आणि 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू ओके ही वर्गमुळात 3/2 पट असते. आता इथे मी बाजू लिहायचं विसरलो, मला सांगा 60च्या समोर कोणती बाजू आहे? एल एम. म्हणजे इथं काय यायला पाहिजे होतं? इथं एल एम यायला पाहिजे होतं. समजलंय का? ओके, नियमाने इथं एल एन, सॉरी इकडं एकच मिनिट, इथं यायला पाहिजे होतं एल एम. ही 60 अंश कोणासमोरील बाजू आणि वर्गमुळात 3/2 पट आहे. कुणाच्या? कर्णाच्या. कर्ण कोण आहे? एन. ओके, बस एवढे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. 30 अंश कोणासमोरील बाजू निम्मे असते कर्णाच्या, आणि 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. हा टॉपिक पण इथं संपलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? ओके, आता वळूया प्रॉपर्टी नंबर 2. काय आहे? ओके, कोणाची मापे 45, 45, 90 किती? 45, 45, 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म. ओके, आता व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला. काय म्हटलंय? काटकोन त्रिकोण. परत एकदा काटकोन त्रिकोण. काटकोन म्हणजे काय? 90 अंशाचा. काटकोन त्रिकोणाच्या लघुकोन 45, 45 मापाचे असतील तर मागच्या वेळेस काय सांगितलं? 30, 60, 90. एक 90चा उरलेले 2 30 आणि 60. इथं सांगितलंय एक 90चा काटकोन त्रिकोण म्हणजे उरलेले लघुकोन 45, 45 मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. काटकोन करणारी बाजू म्हणजे काय? ज्या 2 बाजूंमध्ये तो जो कोण बनतो का, फॉर एक्झाम्पल ओके इथं 90 अंशाचा कोण बनतो, तर ह्या 2 बाजू काटकोन त्रिकोण तयार करतात. समजलं का? तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. म्हणजेच काय? आता बघा, हा एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये 90 अंशाचा आहे. ओके, आणि ह्या 2 बाजू करतात काटकोन. कोणती? एक्स झेड आणि एक्स वाय, बरोबर का? तर ते म्हणतात प्रत्येक बाजू ही जी एक्स झेड आहे ती सुद्धा आणि ही जी एक्स वाय आहे ती सुद्धा, काटकोन करणारी प्रत्येक बाजू एक्स झेड आणि एक्स वाय जर
एका काटकोन त्रिकोणामध्ये हे दोन जर 45-45 मापाचे असतील तर आणि तरच ही प्रॉपर्टी लागेल. काय? काटकोन करणारी प्रत्येक बाजू एक्स झेड आणि एक्स झेड आणि एक्स वाय ही कर्णाच्या निम्मी कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. वर्गमुळात 2 पट म्हणजे काय? 1/वर्गमुळात 2 गुणिले इथं पण किती 1/वर्गमुळात 2 गुणिले कोणाच्या? कर्णाच्या. कर्ण कोण? 90च्या समोर. झेड वाय, त्याला मी वाय झेड लिहू शकतो. काय लिहू शकतो? वाय झेड लिहू शकतो. संपला विषय इथं. जर एका काटकोन त्रिकोणामध्ये दोन लघुकोन 45-45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते, जी की अशी असते. मग मला सांगा या दोघांचे फॉर्म्युले जर असे असतील, सारखेच आहेत बघा, 1/वर्गमुळात 2 वाय झेड म्हणजेच काय? इथं एक्स झेड आणि एक्स वाय हे दोघं पण कसे असतील? सारखे असतील. समजलंय का? परत एकदा इथं सांगतो. चला, समजा एक एबीसी नावाचा त्रिकोण आहे. कोणता आहे? एबीसी. आणि या एबीसी मध्ये हा 90चा आहे आणि हा 45चा आहे आणि हा 45चा आहे. बघा बरं का, हा 45 आणि हा 45. मग काय लक्षात ठेवायचे? ह्या दोन बाजू ज्या काटकोन करतात त्या एबी आणि बीसी ह्या दोघी पण सारख्या असतील आणि दोघी पण 1/वर्गमुळात 2 पट असतील कर्णाच्या. कर्ण कोण आहे? एसी. असं काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचं. ही प्रॉपर्टी देखील इथे संपलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया नेक्स्ट प्रॉपर्टी कट, नेक्स्ट थेरम कट. काय बघा, सगळ्यात महत्वाचा काय? भूमिती मध्याचे प्रमेय. कशाचा? भूमिती मध्याचा. काटकोन त्रिकोणात बरोबर का, एक काटकोन त्रिकोण आहे जो इथं दिसतोय तुम्हाला PQR. या काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब, कर्ण कोण आहे? 90च्या समोर हा कर्ण आहे, PR हा कर्ण आहे आणि त्याच्यावर QS नावाचा काय काढलाय? शिरोलंब काढलाय. कर्णावर काढलेला शिरोलंब आणि त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो. म्हणजे काय? डायरेक्ट सरळ सांगतो. जर अशी आकृती पुढे दिसली, अशी दिसू द्या किंवा अशी दिसू द्या किंवा अशी दिसू द्या. समजलंय का? हे सगळे एकच नमुने, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. म्हणजे काय? सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला यूज करायचंय. काय करायचंय तर लक्षात ठेवायचंय. कर्णावर काढलेला शिरोलंब QS त्याचा घ्यायचा वर्ग आणि बरोबर हे जे दोन भाग झालेत का RS आणि SP त्यांचा गुणाकार करायचा. RS चा गुणाकार कोणासोबत करायचा? SP किंवा PS सोबत. संपला विषय. नाही समजला? चल इथं सांग, एकच मिनिट इथं सांगतो. समजा हा तुमचा A, B आणि C आहे. आणि इथं बघा P आहे किंवा इथं M समजा, आपण कोण समजू? M. तर मला सांगा, हा काटकोन त्रिकोण आणि हा BC नावाचं कर्ण, त्याच्यावर AM हा शिरोलंब काढलाय. तर याचा फॉर्म्युला कसा तयार होईल? जो शिरोलंब आहे का त्याचा घ्यायचा वर्ग बरोबर BM गुणिले MC करून टाकायचा. BM गुणिले काय करायचा? MC. समजलंय का? जरी नसेल समजलं तर त्या फिगर मध्ये सांगतो घेऊन. त्या फिगर मध्ये घेऊन सांगतो. बघा ही फिगर, समजा हा PQR आणि हा कोण आहे? S. तर लक्षात ठेवायचं, हा शिरोलंब QS त्याचा घ्यायचा वर्ग बरोबर PS गुणिले SR. PS गुणिले काय? SR. समजलं इथपर्यंत? कोणताही एक फॉर्म्युला, एक तर हा उचला, याचा हा उचला किंवा हा उचला. तिन्ही पण एकच आहे. हा पण टॉपिक इथं संपलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झालंय? आता वळूया शेवटच्या टॉपिक कडे. आजच्या सराव संच सुरू करण्याच्या आधीचा शेवटचा टॉपिक काय आहे? पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय काय? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच काय? एक काटकोन त्रिकोण काढावं लागेल ज्याचं नाव काय असेल? ABC बरोबर का? आणि काय म्हटलंय बरं या ABC मध्ये? कर्णाचा वर्ग. कर्ण कोण आहे? आधी मी काय करतो? लिहून घेतो, फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. जरी हे लक्षात नाही राहिलं तर मी जो फॉर्म्युला सांगतो तो लक्षात ठेवा. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक काय रे? उंची वर्ग. किंवा यालाच असं म्हणतात कर्ण वर्ग बरोबर बाजू 1चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग. हा झाला पायथागोरसचा प्रमेय. तोंडपाठ पाहिजे तुमच्या. काय? जर तुम्हाला कोणी विचारलं पायथागोरसचा प्रमेय काय असेल तर सांगायचंय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय सांगायचंय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. समजलंय का? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग याचा फॉर्म्युला इथं तयार करू. कर्ण कोण आहे? इथं 90 म्हटल्यानंतर 90च्या समोरची बाजू एक कर्ण. AC चा वर्ग बरोबर पाया किती आहे? इथं BC, त्या BC चा वर्ग अधिक उंची किती आहे? इथं AB, त्या AB चा वर्ग. समजलंय? आणि याला काय करायचं तुम्हाला आता? हायलाइट करायचं आहे. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे हा टॉपिक देखील संपलेला आहे.
ओके, पुढे बहुतेकच सराव संच सुरू झालेला आहे, तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया सराव संच 2.1च्या प्रश्न क्रमांक 1 कडे. प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे. खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणते आहेत ते साकारण लिहा. जो पहिला टॉपिक आपण बघितला पायथागोरसची त्रिकुट, ओके, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आणि पायथागोरसची त्रिकुट आपण कशाला म्हणतो? जर नैसर्गिक संख्येच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का असेल तर त्याला आपण पायथागोरसचं त्रिकुट असं म्हणू शकतो. करेक्ट आहे. मग सोडवायचं कसं एकदम प्रॉपर सांगतो मी बघा. ओके, आधी हे सांगतो, पहिल्याचं उत्तर बघू. सगळ्यात पहिले तर यांच्यामध्ये सगळ्यात मोठा, हे मी सोडून सांगितलं तरी पण सांगतो, सगळ्यात मोठा कोण आहे तो घ्यायचा, 5 त्याचा वर्ग बरोबर. दुसरा कोण आहे 3 त्याचा वर्ग अधिक मग कोण आहे 4 त्याचा वर्ग. सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज. 5 चा वर्ग किती 25 बरोबर, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. ओके, वर्ग यायला पाहिजे, वर्ग म्हणजे त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत गुणाकार. 9 आणि 16 किती होतात 25. 25 बरोबर जर 25 आलं तर मी म्हणू शकतो 3 4 5 किंवा 3 5 4 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. हे पायथागोरसचे त्रिकुट आहे. समजले? ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 कडे बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोण आहे 12. या 12चा वर्ग बरोबर. दुसरी संख्या 4, 4चा वर्ग अधिक तिसरी संख्या 9, 9चा वर्ग. चला 12चा वर्ग किती 144, 4चा वर्ग 16 अधिक 9चा वर्ग 9 9 81. हा झाला 144 बरोबर. इकडे बघा 6 आणि किती 7. ओके, 8 आणि किती 9 म्हणजे 81 16 97. इथं 12चा वर्ग 144 आहे आणि इथं या दोघांच्या वर्गाची बेरीज 97 आली. बरोबरीत आली का? सारखी आली का? नाही. मग आपण इथं असं लिहूया नॉट इक्वल. ओके, आणि जर हे नॉट इक्वल असेल तर मी असं म्हणू शकतो की 4 9 12 हे आहे का त्रिकुट? तर नाहीये. ओके, 4 9 12 हे पायथागोरसचे त्रिकुट नाही. 4 9 12 हे पायथागोरसचे त्रिकुट नाही. ओके, इथं काय म्हटलंय बघा. ओके, इथं एक गोष्ट सांगितली होती साकारण लिहा, साकारण. आता मी इथं साकारण लिहिलं नाही. आता साकारण कसं लिहायचं हे तुम्हाला सांगतो. आता इथं समजा 25 बरोबर 25 म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. मग इथं साकारण कसं लिहायचं? ओके, दिलेलं नैसर्गिक संख्यांचं त्रिकुट हे पायथागोरसचं त्रिकुट आहे, कारण की त्यांच्यामध्ये ओके एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेत काय. ओके, इथं काय लिहू शकतो? दिलेल्या नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का नाही, म्हणून हे पायथागोरसचं त्रिकुट नाही. हे साकारण तुम्हाला लिहावं लागेल. ओके, तर आता पुढे बघा. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 3 याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे 13. त्या 13चा वर्ग बरोबर. मग कोण आहे 5, 5चा वर्ग अधिक मग कोण आहे 12, 12चा वर्ग. 13चा वर्ग 169 बरोबर. 5चा वर्ग 25. आता हे वर्ग पाठ पाहिजे बरं का तुमचे. ओके, वर्ग सोपे आहेत ना. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. कसा 7 7 49, 8चा वर्ग 64, 8 8 64, 9चा वर्ग 81, 9 9 81, 10चा वर्ग किती 10चा वर्ग 100, 10 100, 11चा वर्ग 121, 12चा किती असतो 144, 13चा 169, 14चा किती असतो 196, त्यानंतर 15चा 225, 16चा 256, 17चा किती असतो 7 7 49, 17चा असतो 389. ओके, समथिंग काहीतरी. 18चा किती असतो 17चा असतो 289. 17चा किती असतो 289. 17 गुणिले 17 7 7 49, 7 2 7 1 7 2 9. ओके, त्यानंतर 7 7 49 7 4 7 1 7 4 11. इथं 0 1 7 1 1 1 9 7 1 8 1 1 2 289 असतो. ओके, त्यानंतर मग पुढे 18चा 19चा 20चा 400 असतो बरोबर का. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि नाही तर मग डायरेक्ट साईडला करू शकता. याची ट्रिक मी पुढे शिकवणार आहे. ओके, ती पण लई सोपी आहे. 12चा वर्ग 144. इथं बघा 169 बरोबर. ओके, 4 आणि 5 किती 9, 4 आणि 2 6 आणि 1 1 म्हणजे 169 बरोबर 169. ओके, आता इथं मी साकारण लिहून देतो. ओके, कसं लिहायचं साकारण बघा. दिलेल्या नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये
ओके, मोठ्या संख्येचा वर्ग किंवा एका संख्येचा वर्ग. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजीत काय? म्हणून आता हे खाली दिसत नसेल तुम्हाला, आता हे ऍडजस्ट करा. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे झालं सकारण. ओके, आणि पेपरमध्ये तुम्ही असं पण लिहू शकता, फक्त इथं सकारण म्हटलं म्हणून असं सांगितलं. समजलंय? दिलेल्या नैसर्गिक संख्यांच्या त्रिपुटामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजीत का आहे, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. समजलं इथपर्यंत? आता पुढे हा जो प्रश्न आहे बघा, ओके, हा जो प्रश्न हा एकदम सोपा आहे, पण तुम्हाला मी या ठिकाणी ट्रिक शिकवणार आहे की वर्ग करायचा कसा. तर सगळ्यात पहिलं हे सोडवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? 74. त्या 74चा वर्ग बरोबर. दुसरा 24, 24चा वर्ग अधिक मग तिसरा कोण आहे? 70, 70चा वर्ग. आता आपल्याला 74चा वर्ग करायचा आहे. ओके, आता वर्ग करण्याची एक शॉर्ट ट्रिक शिकवतो. याच्या ऑलरेडी मी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकून ठेवलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, आणि नसेल तिथं बघायचं तर हे बघा, चालतंय. तर समजा मला 12चा वर्ग करायचा आहे. कितीचा? 12चा. 74च्या करण्याआधी मी 12चं सांगतो. काय करायचं? ज्याचा वर्ग करायचा त्याच्या खाली अशी 3 रेषा मारायच्या. समजलं? 12चा वर्ग करायचा. आता जर 12चा वर्ग करायचा तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी हा जो पहिला संख्या आहे, पहिली संख्या, तिचा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती? 4. पहिली संख्या इथं. त्यानंतर या तिघांचा गुणाकार करायचा. 1चा गुणिले या 2चा गुणिले वरच्या 2चा. 1 2 2, 2 2 4, ती संख्या इथं. त्यानंतर पुढे दुसरी संख्या तिथं वर्ग करायचा. 1चा वर्ग 1, 144. समजलंय का? काय? 2चा वर्ग किती? 4. पहिल्या संख्येचा वर्ग इथं, या तिघांचा गुणाकार इथं, आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग इथं. फॉर एक्झाम्पल, जर मी सांगितलं तुम्हाला इथं 74चा वर्ग करायचा, तर 74चा वर्ग कसा बघा. मग मुलं काय करतात? 74 गुणिले 74, ते पण चांगलं आहे, पण मी इथं शॉर्ट ट्रिकने शिकवतो. पहिली संख्या कोण आहे बघा, तर 4. 4चा वर्ग किती? 16. तर 16 मध्ये सगळ्या 16 इथं लिहायचा. 16 मधला 6 इथं लिहायचा, हातचा 1. ओके, 16 मधला 6 इथं, आणि हातचा किती आला? 1. त्यानंतर काय? ह्या तिघांचा गुणाकार. 7 चौक 28, 28 दुने 56, 56 आणि 1 किती? 57, 57 शी आले 5. ओके, आणि पुढं काय? ह्याचा काय करायचा? वर्ग. 7चा वर्ग 49, 49 आणि 5 किती होतात? 49 आणि 5 होतात बघा 54, म्हणजे 5476. ओके, नाही असं जमलं तर सरळ सरळ काय करायचंय? 74 गुणिले 74, बस. 4 चौक 16, हातचा लेख 4 7 28 आणि 29, 0. 7 चौक 28, हातचे आले 2, 7 7 49 आणि 2 किती? 51. हे झाले 6, 9 8 17, हातचा लेख 2 आणि 1 3 आणि 1 4 5. बघा, 5476, 5476. आता मुलं म्हणतील आम्हाला ही पद्धत आवडली, ती घ्या, चालते, पण करा. ओके, तर काय करूया? इथं 74चा वर्ग 5476 आला. त्यानंतर 24चा वर्ग असतो 576. 24चा किती असतो? 576. मुलं म्हणतील 24चा कसं काय 576? ओके, डायरेक्ट तुम्ही 24 गुणिले 24 करा. आता मी शॉर्ट ट्रिकने जातो. 24चा वर्ग, 24चा काय वर्ग? 24चा वर्ग मध्ये आधी 4चा वर्ग करा. 4चा वर्ग 1606, हातचा लेख. त्यानंतर या तिघांचा गुणाकार. 2 चौक 8, 8 2 16, 16 आणि 1 17, हातचा आला 1. 2चा वर्ग 4, 4 आणि 1 किती? 5, 576. बघा इथं लिहिला. अधिक 70चा वर्ग, जिथं 0 तिथं वर्ग सोपा. पहिला तर 7चा वर्ग करा 49, त्याच्यावर डायरेक्ट 2 0 देऊन टाका. तर हा झाला 5476 बरोबर. ओके, 4900 किती होतात बघा? तर 4900 पण होतात 5476. ओके, साईडला करून दाखवतो. 4900 मध्ये अधिक करू 576, तर हे होतात बघा 6 7 9 5 14, हातचा लेख 4 आणि 1 5. मग मला सांगा, हे दोघं सारखे आहेत? हे दोघं कसे आहेत? सारखे. मग मी काय म्हणू शकतो? म्हणून 24 70 76 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचं काय आहे? त्रिकूट आहे. समजलं इथपर्यंत? आता पुढे नंबर 2. चला हे रब करतो सगळं आता. नंबर 2, याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे बघा बरं? 27. त्या 27चा घ्या गुणाकार. 27चा वर्ग बरोबर. मग कोण आहे? 10, 10चा वर्ग
अधिक मग काय 24, 24चा वर्ग. इथं 10चा वर्ग किती 100 अधिक 24चा वर्ग 576, जो आत्ताच बघितला आपण 24चा वर्ग 576, 576 आणि 24 होतो 676. आणि 27चा वर्ग किती येतो बघू आपण आता. 27चा वर्ग म्हणजे 27 गुणिले 27. तुम्ही ट्रिक वापरली तरी चालेल. आता मुलं म्हणतील आम्हाला ट्रिक नाही लागत, आम्हाला डायरेक्ट पाहिजे, तर मी डायरेक्टच देतो भाऊ. ओके, 7 7 49, 7 4 4, 7 दुने 14 आणि 4 किती रे बा 18 इथं 0, बे 7 14, हातचा आला 1, बे दुने 4 आणि 1 5, 9 8 आणि 4 12, हातचा आला 1 5 आणि 1 6, 1 7, म्हणजे 5 आणि 2 7, 729. मग मला सांगा इथं 729 आणि पलीकडे 676 हे इक्वल आहे का? तर नॉट इक्वल आहे. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो 10 24 77, सॉरी 10 24 27 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही, हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. समजलंय? आता लास्ट एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 1 मधील शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 चा शेवटचा प्रश्न काय आहे? ओके, आता आम्ही सोडून दिला. हा तुम्हाला होमवर्क मध्ये बरं का, हा तुम्हाला होमवर्क मध्ये. का बरं होमवर्क मध्ये? ओके, मुद्दाम होमवर्क मध्ये, कारण की बघा, ओके, कारण काय त्या होमवर्क मध्ये द्यायचं? होमवर्क मध्ये द्यायचं कारण हे आहे की इथं मी तो प्रश्न सोडून दिलाय. ओके बघा, हा प्रश्न मी इथं सोडून दिलाय, ते सोडून द्यायची गरज नाही. मग तो तुम्ही होमवर्क मध्ये करा. ओके, याचा वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, ह्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्या, तिथं चिटकून टाका. समजलंय? त्यानंतर मग काय करा, आता याचा पण स्क्रीनशॉट घ्या जरा फास्ट मध्ये. घेतलाय? त्यानंतर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हटलंय. हा पेपरला पडलेला प्रश्न आहे, याआधी 2 मार्कासाठी पडलेला आहे बोर्डाच्या पेपरला. काय म्हटलंय? आकृती 2.17 मध्ये कोण MNP बरोबर 90, रेख NQ परपेंडिक्युलर म्हणजे लंब MP, रेख NQ लंब रेख MP, MQ बरोबर 9, QP बरोबर 4, तर NQ काढा. हा 2 ते 3 वेळेस पडलेला आहे बोर्डाच्या पेपरला, एकदम सोपा आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं उत्तरामध्ये? ओके, काय करू आपण, उत्तर लिहूया आणि त्या उत्तरामध्ये ओके जे जे दिसतं ते लिहून घेऊ. काय म्हटलंय? आकृतीमध्ये, कशामध्ये? आकृतीमध्ये जे जे दिलं ते लिहून घ्या, त्याला आलं पाहिजे. ओके, कोण MNP किती आहे रे बा? 90 अंश. त्यानंतर रेख NQ लंब आहे कुणाला? रेख MP ला. त्यानंतर MQ किती आहे? 9. त्यानंतर QP किती आहे? 4. तर मला सांगा, ही जी आकृती आहे ती याच्यासारखी नाही का दिसत तुम्हाला? ओके, आता मी डायरेक्ट प्रूफच देतो तुम्हाला. नाही तर म्हणताल तुम्ही काय वापरलं. इकडे बघा, याच्यासारखी दिसते का? या आकृतीसारखी किंवा या आकृतीसारखी? कोणता थेरम आहे तो? भूमिती मध्याचे प्रमेय. काय करायचंय? फक्त फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे म्हटलं मी तुम्हाला. इकडे बघा, हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि हा जो MP नावाचा कर्ण आहे त्याच्यावरती NQ नावाचा शिरोलंब काढलाय. मग मी काय म्हणतो इथं, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय बरं, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार की जो शिरोलंब काढला त्याचा वर्ग घ्यायचा, NQ चा वर्ग बरोबर. हे जे दोन भाग झाले का त्यांचा गुणाकार MQ गुणिले QP, MQ गुणिले QP. टाका व्हॅल्यू. MQ किती आहे? MQ आहे 9, QP किती आहे? 4. आणि आपल्याला कोण काढायचं? NQ काढायचा. ओके, इथं NQ चा काय वर्ग. मग इथं बघा NQ चा वर्ग बरोबर 9 चौक किती रे? 36. ओके, हा जर स्क्वेअर पुढे गेला तर तो वर्गमुळात जाईल. इथं लिहितो म्हणजे NQ बरोबर, हा जर वर्ग पुढे गेला तर 36 वर्गमुळात जाईल आणि 36 बाहेर येताना किती येईल? 6. म्हणजे NQ किती आला? 6. NQ ची किंमत आली 6. अशा प्रकारे दुसरा प्रश्न देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3. ओके, प्रश्न क्रमांक 3 काय आहे? आकृतीमध्ये जे जे दिलं ते लिहून घेऊ आधी. सगळ्यात पहिला आकृतीमध्ये कोण QPR कितीचा आहे बाळ? 90 अंश. त्यानंतर रेख PM लंब आहे कशाला?
रेख क्यू आरला. बर पुढे आणि क्यू एम आर. क्यू एम याचा अर्थ समजतो तुम्हाला. क्यू डॅश एम डॅश आर म्हणजे ती काय एका ओळीमध्ये आहे, क्यू एम आर एका लाईन मध्ये आहे, बरोबर का. आता मला सांगा क्यू पी आर कितीचा आहे. क्यू पी आर हा 90चा आहे, इथं 90 दिसतो. जर 90 अंशाचा त्रिकोण आला तर लक्षात ठेवायचं एक तर त्याच्यामध्ये पायथागोरस येईल आणि याच्यामध्ये काय येईल बघा, भूमिती मध्याचा प्रमेय. समजलं का. तर इथं भूमिती मध्याचा प्रमेय लागेल. कसं आता आपल्याला सांगितलं पीएम 10 आहे, पीएम किती आहे 10, त्यानंतर क्यू एम किती आहे 8 आणि आपल्याला कोण काढायचं आहे क्यू आर. आपल्याला टोटल क्यू आर काढायचं इथून इथपर्यंत. मग काढू ना. क्यू एम काढाय. आता मला सांगा क्यू जर आर काढायचं आपल्याला तर क्यू एम आहे आपल्याकडे, एम आर पाहिजे. तर आपण काय करू, भूमिती मध्याचा प्रमेय वापरू. इथं भूमिती मध्याचा प्रमेय, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय आहे भूमिती मध्याचा प्रमेय. तो आहे या 90च्या समोर कर्ण आहे, कर्णावर काढलेला शिरोलंब त्याचा वर्ग घ्यायचा म्हणजे पीएमचा वर्ग. पीएमचा वर्ग बरोबर जे दोन भाग झालेत का कर्णाचे, क्यू एम आणि एम आर यांचा गुणाकार, क्यू एमचा गुणाकार एम आर सोबत घ्यायचा आहे. बरं घेतलंय. त्यानंतर पुढे काय सोडवा. पीएमचा वर्ग, पीएम किती राहील 10, त्या 10चा वर्ग. इकडे बघा पीएम ची किंमत दिली 10, त्या 10चा वर्ग बरोबर क्यू एम किती आहे 8, बरोबर क्यू एम आहे 8 गुणिले एम आर. एम आर हा आपल्याला काढायचा आहे. का बरं, कारण की हा जर निघाला तर 8 टोटल निघेल. 10चा वर्ग 100 बरोबर तिकडे 8 गुणिले एम आर. मग 8 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्यांनी भागाकार करेल भागिले 8 बरोबर किती रे एम आर. 8च्या पाड्यात 100 किती नंबरला आहे चला बघू आपण. इकडे भागाकार करू. 8 इथं 100 इथं. ओके 8च्या पाड्यात 10 आहे का नाही, 8 1 8, 10तून 8 गेले 2 त्याच्यावरती 0. ओके 8 दुने 16, 20 मधून 16 गेले तर 4 त्याच्यावरती 0, उत्तरात आला पॉईंट. एवढा भागाकार तर यायला पाहिजे. 8 पंचे 40, 40 व 40 0 म्हणजे हा किती आला 12.5 म्हणजे एम आर आला 12.5. एम आर किती आला 12.5. बरं इथपर्यंत काही अडचण काहीच नसेल. आता हा जर 12.5 आला तर आपल्याला कोण काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे क्यू पासून आर पर्यंत म्हणजे आपल्याला काढायचं क्यू आर. आणि जर तुम्हाला क्यू आर काढायचं तर तुम्हाला क्यू एम मध्ये एम आर ऍड करावं लागेल. क्यू एम मध्ये एम आर काय करावं लागेल ऍड करावं लागेल. मग झालाय तुमचा क्यू आर. क्यू आर बरोबर क्यू एम किती आलेला आहे, क्यू एम आहे तुमचा 8 अधिक एम आर किती आला तुमचा 12.5 म्हणजेच क्यू आर किती आला तुमचा. ओके 8 आणि 12 होतात 20.5. क्यू आर किती आला 20.5 म्हणजे हा जो टोटल आहे क्यू आर 20.5. ओके आशा करतो समजला असेल. जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा. समजलाय का. ओके याचा पहिला तर स्क्रीनशॉट घ्या. झालंय. ओके झालंय का. आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 काय आहे. प्रश्न क्रमांक 4 आकृतीमधील त्रिकोण पीएसआर मध्ये दिलेल्या माहितीवरून आरपी आणि पीएस काढा. पेपरला पडलेला प्रश्न आहे. सेम टू सेम. समजलंय का. कोण काढायचा आहे आरपी काढायचा आणि कोण काढायचा पीएस काढायचा. मग मला सांगा हा कोण आहे 90 अंशाचा, हा कोण आहे 30 अंशाचा, मग उरलेला किती असेल 60 अंशाचा. कसं काय, कारण की तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या सगळ्या कोणांच्या मापाची बेरीज असते 180. करेक्ट आहे का. मग इथं एक जर 90चा आहे एक जर 30चा आहे तर 90 आणि 30 किती होतात 120. उरले किती 180 साठी 60 म्हणजे अजून उरलेला असेल तर 60चा असेल. मग मी काय करतो आता बघा उत्तर कसं लिहायचंय आकृतीमध्ये. आकृतीमध्ये कशामध्ये आकृतीमध्ये काय रे बाळ कोण यस 90 अंश, कोण पी किती रे बाळ 30 अंश. ओके आणि कोण आर किती रे बाळ 60 अंश. ओके कसं म्हणू शकतो मी, कारण की माझ्याकडे गुणधर्म आहे 30 60 90. ओके गुणधर्मानुसार 30 60 90 नुसार मी काय म्हणू शकतो उरलेला 60चा असेल, कारण की एक 30 असेल दुसरा 90 असेल तर एक 60चा असेल. बरं पुढे काय, जर इथं 30 60 90चा गुणधर्म येणार आहे तर तुम्हाला माहित आहे 30 अंश कोणासमोरील बाजू. चला लिहा डायरेक्ट 30 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू. ओके कोण आहे ती 30 अंश कोणासमोरील बाजू कोण आहे 30 अंशाच्या समोर आहे एस आर. ही जी बाजू आहे ती असते निम्मी. कशा असते निम्मी. निम्मी मध्ये 1/2 गुणिले निम्मी कुणाच्या कर्णाच्या, कर्ण कोण आहे पी आर. आता मी माझ्या मनाने म्हटलो का अजिबात नाही. मग पुढे याचं प्रूफ इथं आहे. हे बघा काय
काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असेल तर 30 अंश मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. इकडे बघा 30 अंश कोणासमोरील बाजू 1/2 गुणिले कर्ण. समजलं का? 1/2 गुणिले जो कर्ण असेल तो. ओके, मग इथं कर्ण कोण आहे? 90च्या समोर इथं पी आर आहे. टाका व्हॅल्यू. एसआर ची व्हॅल्यू किती आहे? एसआर ची व्हॅल्यू 6 बरोबर किती? 1/2 गुणिले पी आर. मग मला सांगा हा 2 इकडे भागाकार करतो, खाली आहे, इकडे यातून काय करेल? गुणाकार. 2 जर इकडे वरती आलं तर बेसही 12, बेसही झाले 12 आणि बरोबर तिकडं पी आर एक पी आर म्हणजे काय? पी आर बरोबर किती आला? 12. पी आर तर आला 12. पी आर किती आला? हा आला 12. अजून कोण काढायचंय मग? ओके, अजून कोणी काढायचं बाकी आहे का? येस सर. कोण आहे? पी आर म्हणजे आरपी. ओके, पी आर लाच आरपी लिहा बरं का. पी आर लिहा किंवा आरपी लिहा चालतंय. पी आर घ्या किंवा आरपी घ्या, दोघेही सेमच आहे. या दोघांचे उत्तर आरपी लिहा, पी आर लिहा. पी एस काढायचं आहे. मग मला सांगा 60 अंश कोणासमोरील बाजू कोण आहे? पी एस घ्या ना. हा 60 अंशाचा आहे. 60 अंश कोणासमोरील बाजू किती असते? ती असते कोण आहे ती? 60 अंश कोणासमोरील बाजू पी एस ही वर्गमुळात 3/2 असते. कुणाच्या? कर्णाच्या. कर्ण कोण आहे? पी आर. ओके, टाका पी आर ची व्हॅल्यू. पी एस बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले पी आर किती आहे बघ? पी आर आलाय 12. बे कबे बेसही 12. 6 गुणिले 3 6 वर्गमुळात 3. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते आणि 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 वर्गमुळात पट 1/2 म्हणजे निम्मी असते. समजली पर्यंत? घ्या पटकन याचा स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 5 कडे काय आहे? प्रश्न क्रमांक 5, आकृती 2.20 मध्ये दिलेल्या माहितीवरून एबी आणि बीसी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ओके, ही आकृती दिली, एक कृती दिली आणि ही कृती तुमच्या पेपरला येऊ शकते. ओके, किती बॉक्स आहे बघा? 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 मार्क लिहू शकते. 2 बॉक्स एका मार्कासाठी असतात. मग आता काय करायचं? तर सगळ्यात पहिलं हे वाचा, ए बी आणि बीसी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. एकदम सोपं आहे. ही आकृती बघा. ही जर आकृती तुम्ही बघितली तर तुम्हाला काय दिसतंय? या 2 मार्किंग इथे एक दिसते आणि इथे एक, आणि या दोन्ही सारखे दिसतात. या दोन्ही सारखे दिसतात म्हणजे काय? ही जी ए बी आहे आणि ही जी बी सी आहे ह्या दोन्ही पण सारख्या आहेत. मग मला सांगा ही जी ए बी आणि ही जी बी सी या 2 बाजू आहे, या दोन्ही बाजू या ठिकाणी एक काटकोन तयार करतात. काटकोन. आणि तुम्ही 45 45 90 या प्रमेयामध्ये शिकले की काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. बघा, तुम्हाला प्रूफ देतोय मुद्दाम, नाही तर मुलं म्हणतील काय टाइमपास आहे. टाइमपास नाही बघ, तुम्हाला प्रूफ देतोय. हे माझं पाठ आहे. ओके, ऑलरेडी मी 7 ते 8 वेळेस शिकवलेलं आहे. हे तुम्हाला प्रूफ देतोय मी. तर काय म्हटलंय? काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 45 45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. जर ह्या 2 बाजू सारख्या असतील तर हे 2 45 45 मापाचे आणि ही प्रत्येक बाजू 1/2 पट असते कर्णाच्या. चला घ्या पुढं जिथं पाहिजे तिथं. मग बघा आता इथं ह्या जर 2 बाजू सारख्या आहेत तर या दोन्ही सारख्या आहेत म्हटल्यानंतर या दोन्ही पण 1/2 पट असतील. कोणाच्या? कर्णाच्या. कर्ण कोण आहे इथं? एसी. आणि हे दोन्ही कोण कितीचे असतील मग? 45 45. आपण 45 आणि 90. आता बरा. ओके, ए बी बरोबर बी सी. ही जी ए बी आणि बी सी हे दोन्ही पण आकृतीमध्ये सांगितलंय. आकृती एक प्रश्नात आहे म्हणजे हा एक आपला पक्ष आहे. समजलं का? ओके, जे प्रश्नामध्ये सांगितलंय हा दोन्ही मिळून प्रश्न आहे. प्रश्नामध्ये सांगितलंय की हे दोघं सारखे आहेत, ए बी आणि बी सी. इथं नाही सांगितलं, इथं आकृतीमध्ये. मग तो पक्ष आहे. त्यानंतर कोण? बी ए सी कितीचा आहे? 45 अंश. इथं 45 अंश. त्यानंतर काय? ए बी बरोबर बी सी. ए बी आणि बी सी दोघंही बरोबरीत आहे. 1/2 पट कुणाच्या? कर्णाच्या. मग मला सांगा 1/2 तसंच खाली गुणिले एसी ची किंमत किती आहे? एसी ची किंमत वर्गमुळात 8. आणि तुम्हाला माहित आहे वर्गमुळात 8 बाहेर येत नाही, पण वर्गमुळात 8 ला आपण कसं लिहू शकतो? 4 दुने 8 आणि 4 बाहेर येताना किती येतो? 2. आतमध्ये राहिला 2 म्हणजे त्याला आपण 2/2 लिहू शकतो. म्हणूनच त्यांनी 8 ला खाली येताना 2/2 लिहिलंय आणि इथं 1/2. बरोबर का? मग आता काय होईल? आता हे होईल की हा जो 2 आहे आणि हा जो 2 आहे बघा, इथं 1/2 आणि गुणिले इथं 2/2 आहे. तर इथं हे दोघं कट होतील
आणि इथं फक्त 2 एका 2 राहील, म्हणजे इथं किती राहील फक्त 2. एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशन सहित मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला जर समजलं नाही तर रिपीट करून बघायचंय, समजायलाच पाहिजे, कारण की हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. समजलंय का? ओके, तर तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट, एकच सेकंड, 1 सेक. ओके, तर आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटकन. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे. एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. हा देखील प्रश्न पेपरला पडलेला आहे. ओके, ज्यावेळेस मी तुम्हाला क्वेश्चन पेपर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकेल त्यावेळेस तुम्हाला समजेल. ओके, अजूनपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देऊन ठेवलेली, नक्की जाऊन तो ग्रुप जॉईन करा तुम्ही, कारण की त्यावरती तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स आणि नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. तर बघा इथं म्हटलंय एका चौरसाचं कर्ण, तर सगळ्यात पहिला आपण चौरस काढू. काय काढू? चौरस. चौरस म्हणजे काय? ज्याच्या चारही बाजू सारख्या, याला आपण नाव देऊ ABC आणि काय रे D. बरं, त्यानंतर काय? त्यानंतर त्याचा जो कर्ण आहे, कर्ण म्हणजे आजूमध्ये असतो तो किती आहे? 10 सेमी. किती सेमी? 10 सेमी. तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढायची, एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिलं उत्तर लिहित असताना काय करायचंय? ओके, चौकोन ABCD मध्ये, ABCD मध्ये. आता मला सांगा, आपल्याला प्रत्येक बाजूची लांबी काढायची, AB ची लांबी, BC ची लांबी, CD ची लांबी, AD ची लांबी. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं तो चौरस आहे. तो जर चौरस आहे तर याच्यामध्ये AB ही बरोबरीत असेल BCच्या, ती बरोबरीत असेल CDच्या आणि ती बरोबरीत असेल ADच्या, कारण की सगळ्या बाजू सारख्या आणि याच्यातली एक पण बाजू आपल्याला माहित नाही म्हटल्यानंतर आपण सगळ्यांना X मानू, कारण की एक बाजू भेटली तरी सगळ्या बाजूंचे उत्तर तेच असणार. ओके, ही पण X झाली, ही पण X आहे, ही पण X आहे आणि ही पण X आहे. समजलं इथपर्यंत? आता काय करू? ओके, चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो, म्हणजे आपण काटकोन आहे. मग हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतो ABC, याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरू. ओके, चला वापरूया. त्रिकोण ABC मध्ये तो जो कोण दिसतो मला ABC, तो 90 अंशाचा आहे. किती अंशाचा? 90 अंशाचा. मग काय करूया? पायथागोरस प्रमेयानुसार काय बरं? पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस सांगतो कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग इथं काय आहे? कर्ण वर्ग. याचा ABCचा कर्ण आहे बघा AC, कर्ण वर्ग बरोबर पाया किती आहे? BC अधिक उंची किती आहे? AB चा वर्ग. त्यानंतर AC किती आहे? AC आहे 10. चला 10चा काही 10 वर्ग बरोबर. BC किती आहे? X, त्या X चा वर्ग. AB किती आहे? X, त्या X चा वर्ग. त्यानंतर पुढे काय झालं? मग पुढे असं झालं की 10चा वर्ग होईल 100 बरोबर. हा X चा वर्ग आणि X चा वर्ग होईल 2X चा वर्ग. ओके, 1X चा वर्ग अधिक 1X चा वर्ग बरोबर 2X चा वर्ग. त्यानंतर आपल्याला X काढायचा आहे, म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी त्यांची परिमिती काढायची चौरसाची. मग काय करू? 2 तिकडे गुणाकार करतो, इकडे त्यांनी भागाकार करेल. 100/2 X चा वर्ग. ओके, मग आपण काय करू शकतो? X चा वर्ग बरोबर, ओके, 100/2 किती? 50. 2च्या पाड्यात 100 किती नंबरला आहे? ओके, बे 1 बे, बे 5 10 आणि 0 किती नंबरला आहे? 50 नंबरला. म्हणजे X चा वर्ग बरोबर 50 असं पण लिहू शकतो. हा जर वर्ग पुढे गेला तर 50 जाईल वर्गमुळात, आणि 50 बाहेर येईल का? 50 कोणाचा वर्ग आहे का? नाही. मग मला सांगा, जर 50 कोणाचा वर्ग नाही, जो कोणाचा वर्ग नाही 9वी मध्ये शिकले तुम्ही, त्याची आपण फोड कशी करायची? एक वर्ग घ्यायचा, एक नैसर्गिक संख्या घ्यायची. कशी? 50ला असं लिहू शकतो मी, 25 दुने 50. 25 एक कोण आहे? वर्ग, आणि 2 ही नैसर्गिक संख्या. 25 बाहेर त्यांनी 5, आतमध्ये राहिला वर्गमुळात 2. म्हणजे वर्गमुळात 50ला तुम्ही असं पण लिहू शकता, 5 वर्गमुळात 2. समजलं? आणि याला असं हायलाइट करू शकता. इथपर्यंत काय अडचण? काहीच नसेल. आता पुढे, ओके, म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी इकडे बघा. चौरसाच्या बाजूची लांबी काय करायचं होतं? त्याच्या बाजूची लांबी आपण असं म्हणू, AB बरोबर BC बरोबर CD बरोबर किती रे? AD आणि बरोबर X. तर X ची व्हॅल्यू किती आली? 5 वर्गमुळात 2 सेमी. हे झालं उत्तर. पहिलं उत्तर संपलं. प्रत्येक बाजूची लांबी किती? 5 वर्गमुळात 2. आता काढायची परिमिती. मग चौरसाची परिमिती काय असते? तर लक्षात ठेवायचं, चौरसाची परिमिती असते, चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग. पण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं का? नाही, परिमिती काढायची. मग परिमिती असते बघा, चौरसाची परिमिती. हे असते 4 गुणिले बाजू.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, जरी तुम्हाला परिमितीचा फॉर्म्युला आठवला नाही तर लक्षात ठेवायचं परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज असते. फॉर्म्युला नाही तर मग सगळ्या बाजूंची बेरीज करायची. समजलं का? इथं बघा 4 गुणिले बाजू किती आहे, एक बाजू किती आहे, 5 वर्गमुळात 2 एक बाजू आहे. ओके, तर मग काय येईल बघा, 4 पंचे 20, 20 वर्गमुळात 2. ओके, आणि हे काय परिमिती कशामध्ये असते, सेमीमध्ये. ओके, जर क्षेत्रफळ असतं मग ते चौसेमीमध्ये असतं. समजलं इथपर्यंत? तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7. आता हा जो प्रश्न क्रमांक 7 आहे विद्यार्थ्यांना थोडासा हार्ड वाटतो का? कारण की एकामध्ये एक आकृती आहे ना, विद्यार्थी घाबरून जातो. घाबरायची गरज नाही, मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, हा बाहेरचा एक त्रिकोण. कोणता एक? बाहेरचा एक त्रिकोण. हा बाहेरचा एक त्रिकोण. ओके, हा झाला तुमचा पहिला त्रिकोण. इथं मी पहिला लिहितो. ओके, पहिला त्रिकोण असं लिहितो. चला पहिला. त्यानंतर हा आतमध्ये झाला दुसरा त्रिकोण. ओके, बरं, रोमन मध्ये नाही, साध्या याच्यामध्ये लिहितो. हा झाला पहिला त्रिकोण, हा झाला दुसरा त्रिकोण, हा झाला तिसरा त्रिकोण. ओके, आता काय करायचंय, 3 त्रिकोण काय घेतले तुम्हाला समजण्यासाठी. आपल्याला काय करायचंय, आकृतीमध्ये जे जे दिलं ते लिहायचं. आधी आकृतीमध्ये जे जे दिलंय ते सगळं लिहून घ्यायचं. आकृतीमध्ये काय, कोण DFE किती आहे, 90 अंश. त्यानंतर ओके, रेख FG. ओके, रेख FG, लंब रेख ED. हे सगळं पक्ष आहे आपला. त्यानंतर GD ची व्हॅल्यू दिली 8, FG ची किती दिली, ओके 12. हे सगळं लिहायची गरज नाही. आता एक नंबर कोण काढायचं तो लिहा, EG. कोण काढायचं, EG येतो कुठं बघा, तर EG येतो ह्या त्रिकोणामध्ये. कोणत्या? पहिल्या त्रिकोणामध्ये येतो, दुसऱ्यामध्ये पण येतो. ओके, समजलं का? पहिल्या त्रिकोणामध्ये जर विचार केला तर EFG. पहिला त्रिकोण कोणता, इथं साईडला लिहून ठेवतो. त्रिकोण पहिला EFD. ओके, EFD ला काही मुलं DFE लिहितील, चालतंय. काही DEF लिहितील, चालतंय ना, सगळे चालतात. त्रिकोण कोणताही घ्या, आहे ना. त्यानंतर दुसरा त्रिकोण कोणता घ्यायचा तुम्हाला. ओके, दुसरा हा काय नाव त्याचं, EGF. बरोबर का? त्यानंतर तिसरा जो त्रिकोण घ्यायचा तो घ्यायचा बघा, FGD. ओके, आता पहिला त्रिकोण उचलू. चला, त्रिकोण EFD मध्ये त्रिकोण कोणता आहे, EFD. त्याच्यामध्ये काढायचं काय आपल्याला, आपल्याला काढायचंय EG. मग हा जो EFD संपूर्ण त्रिकोण आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर हा 90 अंशाचा काटकोन त्रिकोण आहे इथं. आणि याच्यामध्ये ओके, तुम्हाला दिसत नसेल तर बघा, इथं छोटासा इथं असा चौकोन आहे. तर याच्यामध्ये हा जो कर्ण आहे का ED, याच्यावरती एक शिरोलंब काढलाय असा. आणि तो जर शिरोलंब काढलाय तर मी इथं भूमिती मध्याचा प्रमेय वापरू शकतो. चला वापरूया. EFD मध्ये कोण EFD कितीचा आहे, कोण EFD कितीचा आहे, EFD 90 अंशाचा. मग लिहू चला, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय बरं, ED या कर्णावर काढलेला शिरोलंब FG त्याचा वर्ग बरोबर जे दोन भाग झालेत का, EG आणि GD यांचा गुणाकार, EG चा गुणाकार GD सोबत. ओके, परत एकदा सांगतो. ओके, जो शिरोलंब काढला त्याचा वर्ग बरोबर जे दोन भाग झालेत का त्यांचा गुणाकार. आता टाका किमती, संपला विषय. FG ची किंमत किती आहे, FG ची किंमत आहे 12, जी की इथं पण दिली बघा, इथं पण दिली 12. त्या 12चा काय करायचंय वर्ग बरोबर. बरोबरच्या पलीकडे किती, EG गुणिले GD किती आहे, GD आहे बघा 8. तर 12चा वर्ग किती होतो, 144 बरोबर EG गुणिले किती 8. तर 144. तसाच हा गुणाकार करतो इकडे आणि भागाकार करेल 8 बरोबर किती तिकडं EG. तर 8च्या पाड्यात 144 बघा, 8 1 8, 14तून 8 गेले उरले 6, त्याच्यावरती 4, 8 8 64. म्हणजे EG आला तुमचा 18. EG किती आला, EG बरोबर 18. EG किती आला 18. पहिला तर भेटला. ओके, पहिला तर भेटला, हा झाला 18 बरोबर का. पहिला 18. आता दुसरा कोण काढायचा तो महत्वाचा आहे. आता दुसऱ्यासाठी आपल्याला पुढच्या पानावर जावं लागेल.
आणि जर पुढच्या पानावर जायचं तर मागं पुन्हा यावं नाही म्हणून आपण हे पुढं कॉपी करून घेऊ. ओके, हे जे आहे पेज आपलं पुढच्या याच्यावरती कॉपी करून घेऊ. ओके, घेतलाय. आता काय काढायचं आपल्याला नंबर 2 ला आपल्याला काढायचं एफडी. काय काढायचं एफडी? मग एफडी साठी काय सांगितलं मी तुम्हाला, हा एफडी या ठिकाणी येतो. मग एफडी साठी आपण हा त्रिकोण घेऊया. ओके, कोणता त्रिकोण आहे तो? एफजीडी. ओके, त्रिकोण एफजीडी मध्ये, त्रिकोण एफजीडी मध्ये जर तुम्ही विचार केला तर काय भेटतंय आपल्याला? आपल्याला असं भेटतंय का हा जो जी आहे तो 90चा आहे, अलीकडून आहे तर पलीकडून पण असेल. ओके, तर त्रिकोण एफजीडी बरोबर 90 अंश. आणि जर तो 90चा आहे तर इथं आपण पायथागोरसचा प्रमेय यूज करणार आहे. ओके, चला पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार काय बरं, पायथागोरस प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. याच्या समोर बघा कर्ण एफडी, तोच काढायचा आपल्याला. एफडीचा वर्ग बरोबर पाया, तर जीडी पाया, त्या जीडीचा वर्ग अधिक उंची, उंची काय जीएफ चा वर्ग. जीएफ घ्या, एफ जी घ्या, चालतंय. तर या ठिकाणी सोडू बाकीचं आपण आता. एफडीचा वर्ग आपल्याला काढायचा तो तसाच बरोबर. जीडी किती आहे रे बाळ? जीडी आहे 8, 8चा वर्ग, तिथं पण दिसत असेल. ओके, तिथं बघा जीडी 8. त्यानंतर जीएफ किती आहे? जीएफ म्हणजे एफ जी 12, हा जीएफ किती आहे? 12, 12चा वर्ग. तर इथं बघा 8चा वर्ग होतो 64, 12चा वर्ग 144, 144 आणि 64, 4 आणि 4 8, 4 आणि 7 10, हातचाला 1, एकाने किती 2, 260. एफडीचा वर्ग 260. ओके, तर मला सांगा हा जर वर्ग पुढे गेला तर वर्गमुळात जाईल. वर्गमुळात 208 आणि वर्गमुळात 208 कुणाचा वर्ग नाहीये. मग 208 ला आपण कसं लिहू शकतो? ओके, लक्षात ठेवायचं जो कुणाचा वर्ग नाही त्याची फोड करायची असते. आणि याची फोड कशी होईल बघा, एफडी बरोबर 16 गुणिले 13. ओके, 16 हा एक वर्ग आहे आणि त्याच्या पाड्यात 13 नंबरला कोण आहे? 208 आहे. वाटलंच ते इथं कॅल्क्युलेटर करून दाखवतो तुम्हाला. 16 गुणिले 13, 16 गुणिले 13 बघा 208 करेक्ट आहे. मग जर 16 बाहेर आला तर किती येईल बरं? 4 आणि आतमध्ये किती राहिला? 13. ओके, आता मुलं म्हणतील सर आमच्या डायरेक्ट डॉक्युमेंट गेलं बुवा, आम्हाला काही समजलं नाही, तुम्ही हे कसं केलं? बाजूला सांगतो. वर्गमुळात किती होता? 208. तुम्हाला जर असं फोडता नाही आलं तर वेगळ्या पद्धतीने सांगतो. जर शेवटी 8 आहे तर लक्षात ठेवायचं हा 4च्या पाड्यात असेल. ओके, मग 4च्या पाड्यात जर विचार केला तर 208 किती नंबरला असेल? 20 किती नंबरला आहे? 4 25, 8 4 2 8. ओके, म्हणजे 208 52 नंबरला आहे 4च्या पाड्यात. म्हणजे याला मी 4 गुणिले 52 पण लिहू शकतो. हा 4 जर बाहेर आला तर 2, आतमध्ये राहिला 52. परत एकदा 2 तसाच 52 मी परत कसं लिहू शकतो? 13 चौक 52, 13 गुणिले 4, याच्यामध्ये 4 वर्ग आहे. 4 जर वर्ग आहे तर बाहेर येते तो 2 येईल. बाहेर ऑलरेडी 2 आहे. हा जर 2 बाहेर आला तर 2 दुने 4 होईल. 4 वर्गमुळात 13. ओके, असं करा किंवा असं करा, दोघांपैकी कोणते उत्तर चालतंय? समजलंय? आता पुढे जाऊया. आता जाऊया पुढे. कसं पुढे जायचंय? तर बघा आता सगळ्यात लास्टला काय काढायचं आपल्याला? ईएफ. नंबर 3 ला काय काढायचं? ईएफ. ईएफ. तर ईएफ काढण्यासाठी बघा ईएफ इथे येतो, हे इथे ईएफ येतो. याच्यासाठी आपण हा त्रिकोण यूज करू. इथं 90 अंशाचा आहे, पायथागोरस वापरू. आता डायरेक्ट वापरतो मी. मला माहिती आहे कोण जो ईजीएफ आहे तो ईजीएफ आहे बघा 90 अंशाचा. तो जर 90चा आहे तर कोण ईजीएफ बरोबर 90 आहे तर इथं लावा पायथागोरस प्रमेय. डायरेक्ट आता ही लाईन लिहित नाही आम्ही, पायथागोरस प्रमेयानुसार ती तुम्ही लिहायची. काय आहे? कर्ण वर्ग. कर्ण कोण आहे? ईएफचा वर्ग बरोबर. पाया कोण आहे? जीएफचा वर्ग अधिक उंची कोण आहे? ईजीचा वर्ग. मग आपल्याला हा काढायचा ईएफचा वर्ग बरोबर जीएफ. जीएफ किती आहे बघ? 12चा वर्ग अधिक ईजी किती आहे? ईजी किती आलेलं आहे बघा, मागच्या याच्यामध्ये काढलंय आपण. ईजी आलाय 18. किती आलाय? इथं बघा 18 आलाय. हा 18 आहे. 18चा वर्ग. तर 12चा वर्ग 144, 18चा वर्ग 324. नाही जमलं तर साईडला करायचं. 18 गुणिले 18, 8 8 64, 8 चाले 6, 8 1 8 7 14, 0 1 8 8 1 1 1, 4 8 4 12, हात चाले 1 2 3, 324. समजलंय? असं पण काढू शकता तुम्ही. टाका 324. तर हे किती होतात बघा? 4 आणि 4 8, 2 आणि 4 6, 3 आणि 1 4, 468 ईएफचा वर्ग. हा जर स्क्वेअर पुढे गेला तर रूट मध्ये जाईल. कशामध्ये? रूट मध्ये, म्हणजे वर्गमुळात. आणि 468 ला मी कसं लिहू शकतो? 6 बरं. तर याला मी लिहू शकतो 36 गुणिले 13. किती लिहू शकतो? 36 गुणिले 13. का बरं? 36 हा एक वर्ग आहे कोणाचा? 6चा. ओके, आणि 36च्या पाड्यामध्ये जर विचार केला तर 36च्या पाड्यामध्ये 13 नंबरला कोण भेटतो तुम्हाला? 468. आता मुलं म्हणतील बापरे, इथं 10चा पाडा नीट आहे ना 10 पर्यंत, आणि 36चा गाव पाठ करायचा. चालतंय,
नसले तर चालतंय. दुसरी ट्रिक पण आहे आपल्याकडं. तर बघा 468 ला कसं फोडायचंय, 468. तर मला सांगा इथं शेवटी किती आहे 8, म्हणजे 4च्या पाड्यात असेल तर 468 भागिले आपण 4 करू. तर बघा इथं 4 1 4, ओके 4 1 4, 4 1 4, 6तून 4 गेले 2, 2 वरती किती 8, 4 7 28, म्हणजे 4च्या पाड्यात 117 नंबरला कोण आहे 468. 4 बाहेर आला तर 2, आतमध्ये राहिला 117. आता 117च्या शेवटी 7 आहे. जर तो 7 आहे तर असा कोणता वर्ग आहे का जो विषम आहे, तर आहे ना 9. 9 3चा वर्ग आहे आणि 9 ही विषम संख्या आहे. तर 9च्या पाड्यात 117 बघा ना किती नंबरला आहे. ओके 9 1 9, 9 1 9, 11तून 9 गेले तर 2, त्याच्यावरती 7, 9 त्रिक किती 27. ओके हे बघा 2 बरोबर 2 वर्गमुळात 117ला कसं लिहू शकतो आपण 13. ओके 9 गुणिले 13, 13 9 किती होतात 117, बरोबर का. तर 9 बाहेर येते किती 3, ते 3 आणि 3 2 6, 6 वर्गमुळात 13. समजलं इथपर्यंत. मग मुलं म्हणतील इथं कुठे 6 वर्गमुळात 13 आलं, आरण भाऊ इथं बघ. ओके एफ बरोबर ए बरोबर हा जो 36 आहे तो बाहेर आला 6 आणि आतमध्ये राहिला वर्गमुळात 13, म्हणजे दोन्हीकडून कोणतंही करा, कोणतंही उत्तर तुमचं सारखंच येणार आहे. समजलं इथपर्यंत. इकडं बघा परत एकदा, इथं सुद्धा 6 वर्गमुळात 13 आणि इथं सुद्धा 6 वर्गमुळात 13, बरोबर का, वर्गमुळात 13. चला याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. आता पुढे ते पहिलं याचा स्क्रीनशॉट घ्या, घेतलाय. ओके त्यानंतर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके घेतलाय का. आता जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक किती रे बाळ 8, आणि 8 नंबरचा जो प्रश्न आहे बघा पेपरला पडलेला आहे. पुढे तो 8 नंबरचा. ओके 8 नंबरचा पडलेला आहे पेपरला याच्या आधी 2 मार्कांसाठी. काय करायचंय, एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. एक आयत आहे, सगळ्यात पहिले तर आकृती काढायची. आता जसं आपण चौरसाचा प्रश्न सोडवला तसंच आहे. ह्या आयतामध्ये बघा नाव नाही दिलं तर आपण घेऊ ABCD, ABCD. त्यानंतर काय पुढं, या आयताची लांबी ही असते किती आहे 35 सेमी. त्यानंतर पुढं ओके त्याची रुंदी 12 सेमी, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. हा कर्ण त्याच्या कर्णाची लांबी काढायची, म्हणजे AC काढायचं आपल्याला. एकदम सोपं आहे ना. उत्तर कसं लिहायचं बघा. उत्तर बरोबर काय बरं, चौकोन ABCD हा आयत आहे. आता हे मी मनाने म्हटलो का, नाही मनाने म्हणू शकत नाही, कारण की प्रश्नामध्ये सांगितलं एका आयताची, म्हणजे तो आयत आहे. ओके जर ह्या प्रश्नामध्ये सांगितलं तर हा असतो पक्ष. बरं पुढे काय, हा जो त्रिकोण दिसतो तुम्हाला त्याच्यामध्ये, तर लक्षात ठेवायचं आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो, म्हणजे हा पण काटकोन आहे 90 अंशाचा. मग मी त्रिकोण ABC मध्ये यूज करतो पायथागोरस. त्रिकोण ABC मध्ये जर बघितलं तुम्ही तर कोण ABC मला 90चा दिसतो. कोण ABC किती दिसतो 90 अंशाचा. मग मी इथं म्हणू शकतो ना पायथागोरस प्रमेयानुसार, पायथागोरस प्रमेयानुसार काय बरं, पायथागोरस प्रमेयानुसार. ओके इथं मी म्हणू शकतो याच्या समोरचा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग. पाया किती आहे BC, पाया वर्ग अधिक उंची किती आहे ABचा वर्ग. समजलंय का. पायथागोरस आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ओके ACचा वर्ग, तर ACचा वर्ग राहू द्या तसंच बरोबर BC किती आहे बाळ 35, त्या 35चा वर्ग अधिक AB किती आहे बाळ 12, त्या 12चा वर्ग, बरोबर का. मग काय करायचंय ACचा वर्ग बरोबर 35चा वर्ग. आता 35चा वर्ग कसा करताल मुलं, 35 गुणिले 35 चालतंय, पण ज्या संख्येच्या शेवटी 5 असतो तिचा वर्ग करणं लय सोपं असते. कसं, इकडे बघा सगळ्यात पहिलं 35चा वर्ग मी असं करतोय, 35चा वर्ग हा जो पहिला 5 आहे का त्याचा वर्ग करतो, 5चा वर्ग 25, आणि हा जो 3 आहे का, ह्या 3च्या समोर कोण येतो सांगा बरं. 1 2 3 4, तर 3 तर नंतर 4 येतो. ओके मग 3चा आणि 4चा गुणाकार 3 चौक 12, संपला विषय. किती आला 1225. मुलं म्हणतील आम्हाला काही समजा ना भाऊ तुम्ही काय सांगता. परत एकदा समजा मला 25चा वर्ग करायचा आहे, कितीचा 25चा, तर तुम्ही 25 गुणिले 25 करू शकता. ओके पण शॉर्ट ट्रिकने जायचंय, कारण की याच्या शेवटी 5 आलाय. 5 जर आलाय शेवटी तर सगळ्यात पहिलं 5चा वर्ग करून घ्यायचा. 5चा वर्ग 25, बरोबर का. त्यानंतर हा जो आहे का तो 2, 2च्या समोर कोण येतो 1 2 3, तर 2 नंतर 3 येतो, 2चा आणि 3चा गुणाकार 2 त्रिक 6 झाला 625. मी जर म्हटलो 15चा वर्ग करा तर 15चा वर्ग बघा 5चा वर्ग 25 आणि 1च्या समोर कोण येतो 1 2, 1 आणि 2 येतो, बरोबर का. 1 2 2, 225 समजलं. तसंच 35चा वर्ग बघा 5चा वर्ग 25, 3च्या समोर 12 येतो, 3 चौक 12,
ओके, नाही असं जमलं तर एक ट्रिक मी आधी शिकवलीच ना. ओके, एक ट्रिक काय शिकवली, इकडे बघा 35चा वर्ग, ही ट्रिक शिकवली नाही का 3 रेषेची, ती बी चालती. ओके, पण जिथं 5 येईल तिथं स्पेशली ही चालते, ही दुसरीकडे नाही चालत, फक्त 5च्या ठिकाणी. आणि नाही जर ट्रिक वापरायची तर डायरेक्ट 35 गुणिले 35 बघ, बाकीचा विषय. ओके, तर हा झाला 1225. त्यानंतर 12चा वर्ग किती, 144. 144 एसीचा वर्ग बरोबर 4 आणि 5 किती, 9. 4 आणि 2 6, 1 आणि 2 3, 81. 1369 कोणाचा वर्ग आहे. ओके, तर 1369 बघा, स्क्वेअर जर पुढे गेला तर वर्गमुळात जाईल, तर 1369 असेल 37चा वर्ग. ओके, कितीचा वर्ग, 37. म्हणून म्हणतील तुम्ही कसं काय ओळखलं. आता मला माहिती आहे 10चा वर्ग 100 आहे, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900 आणि 40चा वर्ग 1600. जर 30चा वर्ग केला तर तो येतो 900 आणि जर 40चा वर्ग केला तर तो येतो 1600. तर मग हा जो आहे तो या दोघांच्या मध्ये. आणि 30 आणि 40च्या मध्ये जर मी गेलो तर 31 32 33 34 35 36 37 38 39 असे नंबर आहे. तर त्याच्यामधला जो 37 नंबर आहे, ओके, तो 37चा हा वर्ग भेटेल, कारण की 37च्या शेवटी हा जो 7 आहे त्याचा वर्ग जर मी केला 7 7 49, तर 49च्या शेवटी हा 9 भेटतो. समजलं इथपर्यंत. आणि ही ट्रिक मी कुठं शिकवली, ज्या ठिकाणी मी सराव संच 2.6 भाग 1चा वर्ग समीकरणाचा घेतला त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 किंवा 3 मध्ये ही ट्रिक शिकवली. ओके, 2 किंवा 3 किंवा 4 मध्ये शिकवली असेल. ओके, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता, त्याची व्हिडिओ मी अपलोड करून ठेवलेला आहे. समजलं इथपर्यंत. साईडला पण करून दाखवतो. मुलं म्हणतील आम्हाला काय समजत नाही रे भाऊ. ओके, नाही समजत तर इकडे बघ रे बाळ, 37 गुणिले 37 किती रे बाळ, 1369 आहे का. डायरेक्ट पाठ करून ठेवायचा. याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक कितवा आहे, 9. आता प्रश्न क्रमांक 9 एक प्रूफ आहे जे तुमच्या पेपरला येऊ शकते बघ. तर मग काय करायचंय, स्टार केलेला आहे म्हटल्यानंतर तर मग इम्पॉर्टंट माणूस आहे, VIP पर्सन. ओके, तर काय म्हटलंय, आकृती 2.22 मध्ये यम हा बाजू किवारचा मध्यबिंदू आहे. यम हा बाजू किवारचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणजे काय, यम पासून आर आणि यम पासून क्यू हे अंतर सारखं आहे. पुढं काय, कोण PRQ 90 असेल अंश तर सिद्ध करा. हे आपल्याला सिद्ध करायचंय, म्हणजे आपल्याला उत्तर आणायचं. ओके, तर आपण काय करू आता, सगळ्यात पहिलं आपलं उत्तर सुरू करूया. कसं, सगळ्यात पहिले लिहायचं पक्ष. तुम्हाला सांगितलं जिथं सिद्ध आलं तिथं आलं पक्ष. चला, पक्ष काय आपला, पक्ष काय आहे. ओके, त्रिकोण कोणता आहे तो PQR. त्रिकोण PQR मध्ये काय रे बाळ, यम हा बाजू कशाचा, QR चा मध्यबिंदू आहे. अजून काही पक्ष आहे का, आहे ना, कोण PRQ चं माप आहे किती, 90 अंश. आता साध्य काय करायचंय बघा बरं. साध्य करायचंय आपल्याला PQ चा वर्ग बरोबर 4 PM चा वर्ग वजा 3 PR चा वर्ग. ओके, हे करायचंय साध्य. आता लिहायची सिद्धता. काय लिहायची, सिद्धता. ओके, सिद्धता. तर लक्षात ठेवायचं इथं आलाय 90 अंशाचा कोन, आणि ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन येतो तिथे येतो पायथागोरस. इथं लावायचं पायथागोरस. पण कसा, इथं बघा सगळ्यात पहिलं इथं 2 त्रिकोण आहे पायथागोरस लावण्यासाठी, एक आहे PRM, एक आहे PRQ. पण सर्वप्रथम आपल्याला जे दिसतं ते लिहू. ओके, काय दिसतंय, ओके, इथं काय करतो, जरा सिद्धता तिकडे घेतो. इथं पक्षामध्ये अजून एक गोष्ट लिहायची राहिली माझी. ओके, पक्षामध्ये लिहा, पक्षाच्या बाहेर चालते. ओके, बरं चला, पक्षाच्या बाहेरच लिहितो, सिद्धतामध्येच लिहितो डायरेक्ट. आता सिद्धता काय बरं, मला असं समजतंय हा जो यम आहे तो बाजू किवारचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच काय, हा जो MR आणि हा जो MQ आहे ते QRच्या कशा असतील, निम्मे. आणि ते आपल्याला इकडे पक्षातच लिहावं लागेल बरं का, कारण की पक्षातच सांगितलं ना तसं काहीतरी. ओके, काय बरं,
असं सांगितलंय की यम हा बाजू किवारचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच काय, म्हणजेच हा जो यम आर आहे आणि त्यानंतर हा जो यम क्यू आहे, हे दोघेही या क्यूआरच्या निम्मे असतील. क्यूआरच्या कशा असतील? निम्मे. का बरं असं? हे इतकं महत्वाचं काय? याला वेळ का गेला? कारण की हे महत्वाचं आहे. ओके, जर हा मध्यबिंदू आहे तर इथून इतका आणि इथून तितका अंतर सारखं आहे. म्हणजेच हा पार्ट नाही हा पार्ट, दोघेही सारखे आहेत आणि दोघे ह्या क्यूआरच्या निम्मे आहेत. इथपर्यंत बरोबर. आता काय करू? आधी सगळ्यात पहिलं पीआरएम मध्ये, त्रिकोण पीआरएम मध्ये. ओके, पायथागोरस लावू. काय पायथागोरस? कर्णवर्ग. कर्णवर्ग पीएम चा वर्ग बरोबर. ओके, एम आर चा वर्ग, एम आर घ्या, आर एम घ्या, चालतंय. त्यानंतर अधिक पी आर चा वर्ग. काय अडचणीत पर्यंत? काहीच नाही. आपल्याला प्रूफ मध्ये कोण कोण पाहिजे बघा बरं. साध्य काय करायचं? पीक्यू. पीक्यू पाहिजे इथं. ओके, पीक्यू पाहिजे, पीक्यू याच्यात नाही. पीएम पाहिजे, पीएम पाहिजे. पीआर, पीआर पाहिजे. एम आर पाहिजे का नाही? मग इथं काय करू? एम आर च्या जागी ही किंमत टाकू. एम आर च्या जागी काय किंमत टाकू? क्यू आर भागिले 2. चला टाकून द्या. पीएम चा वर्ग बरोबर एम आर च्या जागी क्यू आर भागिले किती? 2 याचा वर्ग आणि अधिक काय? पी आर चा वर्ग. बरं पुढं मग हा झाला पीएम चा वर्ग बरोबर क्यू आर चा वर्ग भागिले 2 चा वर्ग 4 आणि अधिक पी आर चा वर्ग. काय केलं? याच्यामध्ये पायथागोरस लावला. मला हे तिघं भेटले तर हा पाहिजे नाही, तर त्याच्या जागी मी काय केलं? क्यू आर भागिले 2 टाकला. आता तिथं एम आर चा वर्ग आहे म्हणजे याचा पण वर्ग होईल. याचा वर्ग बघा, क्यू आर चा वर्ग, 2 चा वर्ग 4. मग इथं काय सांगितलं मी तुम्हाला? गणित भाग 1 मध्ये काय शिकवलं? जर छेदस्थानी कुणी असेल दिसला तुम्हाला तर त्याने सगळ्या समीकरणाला गुणून टाकायचं. इथं 4 दिसतो, 4 ने गुणा. 4 ने याला गुणलं तर 4 पीएम चा वर्ग होईल बरोबर. 4 ने याला गुणलं तर 4 क्यू आर चा काय, सॉरी 4 ने याला गुणलं तर 4 ला 4 कट होईल. इथं राहील क्यू आर चा वर्ग आणि अधिक 4 ने याला गुणलं तर 4 पी आर चा वर्ग. समजलं इथपर्यंत? मग परत बघा, याच्यामध्ये एम आर नव्हता पाहिजे तर त्याच्या जागी हा टाकला. आता याच्यामध्ये कोण नाही पाहिजे तर याच्यामध्ये बघा पीक्यू पाहिजे का? पीक्यू नाही. त्याच्यामध्ये पीएम पाहिजे का? पीएम पाहिजे. पीआर, पीआर पाहिजे. हा पाहिजे का? नाही. मग याची किंमत आत्ताच काढून ठेवा, क्यू आर ची किंमत. ओके, क्यू आर तसाच ठेवा. 4 पी आर जर इकडे आला तर 4 पीएम चा वर्ग. ओके, इकडे बघा, इथं कोण आहे? 4 पीएम चा वर्ग, 4 पीएम चा वर्ग प्लस इकडे आला तर मायनस होईल. ही किंमत भेटली क्यू आर चा वर्ग. मुलं म्हणतील काय चाललं समजत नाही. का समजत नाही? लक्ष देत नाहीये तुम्ही. काय सांगितलं मी? क्यू आर आपल्याला प्रूफ मध्ये पाहिजे का? नाही. मग त्याची किंमत काढून ठेवली आताच, कारण की इथं क्यू आर ची व्हॅल्यू नाही माझ्याकडे, एम आर ची आणि एम क्यू ची. ओके, तर क्यू आर तसंच ठेवला, पी आर इकडे पाठवला, तो प्लस आला तर इकडे मायनस झाला बरोबर का? मग हे दोघं इकडे होते तर तिकडे लिहिले आणि क्यू आर तसाच. आता काय करायचं? दुसरा त्रिकोण कोणता होता घ्या ना. ओके, इथंच वापरतो. ओके, इथं थोडी जागा तयार करतो. चला इथंच दुसरा त्रिकोण पी आर क्यू मध्ये, त्रिकोण पी आर क्यू मध्ये. काय त्रिकोण पी आर क्यू मध्ये? त्रिकोण पी आर क्यू मध्ये लावा पायथागोरस. कर्णवर्ग बरोबर पाया आर क्यू. आर क्यू म्हणजे क्यू आर लिहू शकतो, क्यू आर चा वर्ग अधिक उंची काय आहे? पी आर चा वर्ग. बर, पी क्यू पाहिजे का? यस सर, पी क्यू पाहिजे. राहू दे तसंच, पी क्यू चा वर्ग बरोबर. क्यू आर पाहिजे का? नाही सर. क्यू आर ची किंमत कुठे? ही काय ऑलरेडी काढून ठेवली मी. ओके, क्यू आर च्या प्लेसवर द्या टाका. काय? 4 पीएम चा वर्ग वजा 4 पी आर चा वर्ग. क्यू आर च्या जागी हे दोघं टाकले, पुढे बघा अधिक पी आर चा वर्ग. मग हा झाला पी क्यू चा वर्ग बरोबर 4 पीएम चा वर्ग. इथं बघा, हा 4 पी आर चा वर्ग, तो 1 पी आर चा वर्ग. हा मायनस आहे, तो प्लस आहे, दोघांचे चिन्ह वेगळे म्हणजे तिथं वजाबाकी होईल. आणि 4तून जर गेला तर 3 पी आर चा वर्ग राहील आणि हा मोठा आहे म्हटल्यानंतर इथं मायनस येईल. आणि मला हेच प्रूफ करायचं होतं सर. सिद्ध झालं. बघा, करा मॅच. याला आणि त्याला करा मॅच. मॅच म्हणजे क्रिकेटची मॅच नाही, या जुळवा. ओके, हा आणि तो सारखा आहे का? सारखा आहे. ओके, काय केलं? याच्यामध्ये पायथागोरस लावला, त्यानंतर टोटल याच्यामध्ये पायथागोरस लावला. जे जे पाहिजे नाही ते लगेच बाजूला काढले. इथं एम आर पाहिजे नव्हता, एम आर ची किंमत टाकली. त्यानंतर इथं क्यू आर पाहिजे नव्हता, क्यू आर ची किंमत काढून घेतली. क्यू आर ची किंमत 4 पी आर इकडे पाठवून, मग याच्यामध्ये क्यू आर आलं तर क्यू आर ची किंमत ती टाकून दिली. उत्तर ऑलरेडी भेटलं. समजलं इथपर्यंत? असं तुम्हाला सोडवायचं आहे. आता बघा, 9वा प्रश्न होता. आता फक्त एकच प्रश्न राहिलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय आहे. आता मुलांना थोडासा हार्ड जाईल, पण हा सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, सगळ्यात सोपा आहे. काय म्हटलंय, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहेत. ओके, दोन इमारती आहेत, त्यांच्या भिंती एकमेकीला समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या सीडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता त्याचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळवले असते त्याचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. एकदम सोपं आहे, एकदम सोपं. सगळ्यात पहिले दोन बिल्डिंग काढू आपण. ओके, आता एकदम 3D इमेज काढू आपण, एकदम भारी. तर सगळ्यात पहिले इथं आकृती काढू. ही एक बिल्डिंग, ही एक बिल्डिंग, बरोबर का. आणि ह्या दोन्ही समोरासमोर उभ्या आहेत आणि यांच्यामध्ये जातो एक रस्ता, बरोबर का. यांच्यामध्ये काय जातो, एक रस्ता. बघा बर का, ही एक बिल्डिंग, ही एक बिल्डिंग. अशी गाडी घेऊन जायची आपल्याला. कशी, ही अशी. ओके, ही एक बिल्डिंग आहे, ती एक बिल्डिंग आहे. आणि आता काय म्हटलंय, ह्या दोन समांतर आहेत, एकमेकीला समांतर आहे. पुढं 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवलं. रस्त्यावर एक शिडी ठेवली. शिडी माहिती नाही कशी असते, सरळ असती, पण तिला आडवी करून ठेवावं लागते तरच आपल्याला चढता येतं वरती. तर सुद्धा आपल्याला जाता यायचं नाही वरती, मग पडू आपण खाली. काय म्हटलं, तिचे वरचे टोक इमारतीच्या पहिल्याच्या, तिचे एक टोक रस्त्यावर ठेवले असतं तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. ओके, समजा काय केलं आपण, एक सीडी ठेवली. काय ठेवली, एक सीडी, बरोबर का. इथं एक सीडी आहे. ओके, आता ती सीडी जर मी इकडे टेकवली, पहिली बिल्डिंग आहे, ही पहिली इमारत आणि ही दुसरी इमारत आहे, बरोबर का. जर ही सीडी मी इथं ठेवली, ओके, ही अशी होती, आणि इकडे जर मी ती टेकवली तर ती किती मीटर उंचीपर्यंत जाते, पहिल्या इमारतीच्या 4 मीटर. किती मीटर, 4 मीटर. 4 मीटर. बरं, पुढे त्यानंतर ते म्हणतात ती सीडी जर दुसऱ्या बाजूला ठेवली, तिथंच ठेवली आणि दुसरीकडे वळवली तर ती किती लांब जाते. ओके, किती लांब जाते, 4.2 मीटर लांब जाते. किती लांब, 4.2. ही 4.2 मीटर. हा तुमचा रस्ता, ही तुमची सीडी. आधी इकडे टेकवली तर पहिली बिल्डिंगच्या 4 मीटर उंचीपर्यंत, दुसरीकडे टेकवली ती सीडी तर 4.2 मीटर. आणि त्याची सीडी, तिची लांबी किती आहे, 5.8 मीटर. म्हणजे सीडी एकच आहे, 5.8 मीटरची. सीडी किती आहे, एकच, 5.8 मीटरची. बरं, तर आपल्याला रस्त्याची रुंदी काढायची. सगळ्यात पहिले या बिल्डिंगला नाव देऊन घेऊ, ABCDE, बरोबर का. आपल्याला बीडीची रुंदी काढायची. बीडी रस्ता आहे, बरोबर का. तिथून आपल्याला आतमध्ये जायचंय. तर आता बघा, एकदम सोपं आहे, काहीच हरकत नाही. इथं 90 अंशाचा कोन तयार होईल, इथं पण 90 अंशाचा कोन तयार होईल. तर सगळ्यात पहिलं लिहायचंय कसं. ओके, आकृतीमध्ये जे जे सांगतो ते करायचंय. ओके, आकृतीमध्ये काय रे बाळा, आकृतीमध्ये AB. ओके, AB काय आहे, पहिल्या इमारतीची उंची समजा. ओके, ती पण खिडकीपर्यंत सांगितलं, खिडकीपर्यंत आपण म्हणू ही उंची, काही टेन्शन नाही. तर AB ची किंमत आहे 4 मीटर. त्यानंतर पुढे ओके, बीडी काय आहे, रस्त्याची रुंदी. बीडी काय आहे, रस्त्याची रुंदी. आणि जर तुम्हाला बी पासून डी पर्यंत जायचंय, बी पासून कुठपर्यंत, डी पर्यंत, तर तुम्हाला बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत जावं लागेल. ओके, बी पासून सी पर्यंत आणि सी पासून डी पर्यंत जावं लागेल. याला समीकरण 1 म्हणूया आपण. का म्हणूया हे शेवटी समजेल तुम्हाला. त्यानंतर AB पहिल्या इमारतीची उंची, बीडी रस्त्याची रुंदी, त्यानंतर ईडी काय, दुसऱ्या इमारतीची उंची. ईडी ही दुसऱ्या इमारतीची उंची आहे. आणि किती आहे ती, ईडी बरोबर ईडीची किंमत किती, 4.2 मीटर. ओके, आता काय करायचंय आपल्याला, जर बी पासून आपल्याला डी पर्यंत उत्तर काढायचं तर आधी BC काढावं लागेल, मग CD काढावं लागेल आणि ते पहिल्या समीकरणात ठेवावं लागेल, म्हणून त्याला समीकरण 1 दिलं. आता बघा कसं काढतो मी. सगळ्यात पहिलं काय करतो, इथं 2 त्रिकोण आहे, हा पहिला आणि हा दुसरा, बरोबर का. त्यांना रेड मध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला लगेच समजा. हा पहिला आणि हा कितवा, दुसरा. चला,
पहिला त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये काय बरं, त्रिकोण एबीसी मध्ये ओके लावा पायथागोरस, कारण की कोण एबीसी किती दिसतो मला 90 अंशाचा. ओके तर इथं लिहूया पायथागोरस प्रमेयानुसार. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो कारण की जागा कमी आहे. पायथागोरस प्रमेयानुसार पाप्रनु समजलं इथपर्यंत. आता काय आहे कर्ण वर्ग, कर्ण काय एसीचा वर्ग बरोबर पाया वर्ग, पाया किती बीसीचा वर्ग अधिक उंची वर्ग, उंची किती आहे एबीचा वर्ग. समजलं इथपर्यंत. तर एसी किती आहे बघ 5.8, एसी आहे 5.8. एसी म्हणजे आपल्या घरातला एसी नव्हे आणि कूलर पण नाही. ओके एसी, एसी हे नाव आहे. आणि बीसी, बीसी आपल्याला काढायचं, बीसीचा वर्ग अधिक एबीचा वर्ग किती आहे एबी 4, 4चा वर्ग. आता इथं 5.8चा वर्ग करायचा आहे. आता 5.8चा वर्ग करायचा कसा, पोरांच्या डोक्यात डायरेक्ट ट्यूब पेटणार, 5.8चा आम्हाला वर्ग येत नाही. मग मी शिकवतो ना 5.8चा वर्ग कसं काढायचं. ओके 5.8चा वर्ग. आता लक्षात ठेवायचं वर्ग करत असताना किंवा पॉईंटचा गुणाकार करत असताना पॉईंट लक्षात नाही घ्यायचा. हा जो 5.8 आहे का त्याचा वर्ग करायचा म्हणजे तुम्हाला काय करायचंय 5.8 गुणिले 5.8 करायचं. ओके म्हणजे 5.8चा गुणाकार 5.8 सोबत करायचा. पण मी डायरेक्ट काय करतो 58 गुणिले 58 करतो, पॉईंट घेतच नाही, डायरेक्ट राऊंड फिगरचा गुणाकार आणि शेवटी पॉईंट द्यायचं उत्तरामध्ये. 8 8 64 हातचे 6, 8 45 6 46 इथं असतो 0, 5 8 40 हातचे परत आले 4, 5 5 25 आणि 4 किती रे बाळ 29. इथं 4 6 9 4 13 हात चालय 1 आणि किती 3, 3364. आता मोजा पॉईंट किती घर मागे द्यायचा 1 आणि 2, इथून 1 आणि 2 घर मागे जा 33.64. ओके 5.8चा वर्ग किती 33.64 बरोबर बीसीचा वर्ग अधिक 4चा वर्ग किती 16. हा 33.64. तसाच आपल्याला बीसी काढायचा म्हटल्यानंतर 16 इकडे आणावं लागेल, अधिक 16 इकडे आला तर वजा होईल, तिकडे बीसीचं काय राहील वर्ग. मग काय करू फायनल अजून राहिले बरं का, फायनल म्हणजे याचं फायनल 33.64 मधून 16 वजा करू. आता या ठिकाणी मी बेरीज आणि वजाबाकी पण शिकवली. ओके कशाची पॉईंटची, वाटलंच तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघा माझे जुने त्याच्यावरती शिकवली. 33.64 मधून किती वजा करायचे 16, 16 म्हणजे 16.00. पॉईंट खाली पॉईंट आलं पण पोरं काय करते 33.64 मधून 16 वजा करायचे असे संपला ना विषय. तेच मांडणी चुकली, मांडणी अशी पाहिजे बरोबर का. 4 0 गेले 4, 6 0 गेले 6, 3 6 जात नाही इकडून हातचा घेऊ इथं 2, इथं राहिले 13, 13 6 गेले 7, 2 1 गेला 1, 17 पॉईंट किती 64. म्हणजे इथं बघा याचं उत्तर आलं 17.64 म्हणजे बीसीचा वर्ग बरोबर 17.64. इथपर्यंत काय अडचण काहीच नाही. हा जर वर्ग पुढे गेला तर तो जाईल वर्गमुळात 17.64. ओके आणि 17.64 कोणाचा वर्ग आहे तर 17.64 वर्ग शोधायला आपल्याला काय करावं लागेल लिमिट लॉक करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 बरोबर का आणि 5चा वर्ग 25. मग इथं वर्ग किती आहे बघा तर 17.64. मग तुम्हाला माहित आहे काय माहित आहे आता जे सांगितलं ते 4चा वर्ग असतो 16 आणि 5चा वर्ग असतो 25. आणि जर या दोघांच्या मध्ये विचार केला तर किती नंबर आहे 4.1 आहे, 4.2 आहे, 4.3 आहे, 4.4 आहे, 4.5 आहे, 4 किती आहे 6 आहे, 4.7 आहे, 4.8 आहे, 4.9 आहे, 4.10 नाही म्हणजे डायरेक्ट 5च आहे. मग सगळ्यांचा गुणाकार सगळ्यांचा वर्ग घेत बसायचं का नाही, आपल्याला कितीचा वर्ग आपल्याला कोण पाहिजे 17.64. मग काय करायचं सगळ्यांचा शेवटचा नंबरचा वर्ग घेऊन पाहायचा, जिथं 4 येईल ते आपलं उत्तर. 1चा वर्ग किती 1 संपला विषय, आपल्याला 4 पाहिजे. 2चा वर्ग 4, 4.2 भेटू शकतो. 3चा वर्ग 9, नंतर 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग संपला विषय. 7चा वर्ग 49, तिथं 9 येतो 4 पाहिजे. 8चा वर्ग 64, इथं 4, इथं पण येतो 4.9चा वर्ग 9 9 81 याचा विषय संपला. 4.2चा वर्ग करू. ओके 4.2चा वर्ग करून पाहू आपण. 4.2 म्हणजे 42 डायरेक्ट 42 गुणिले 42, 2 2 4, 2 चौक 8, 4 2 8, 4 चौक 16, 4 8 8 16 हातचा लेख 6 आणि 7 1 1. इथं पॉईंट 2 घर माग आहे, एकदम करेक्ट आहे. 4.2चा वर्ग आहे. ओके आता थोडं फास्ट घेतलंय तुम्ही, रिपीट करून बघा, स्लो करून बघा. बीसी बरोबर बीसी कुणाचा वर्ग आला 4.2, सॉरी 17.64 कुणाचा वर्ग आला 4.2 म्हणजे हे किती आहे 4.2. आता पुढे कोण काढायचंय आपल्याला काढायचंय आता याचा यूज करून. ओके कशाचा यूज करून याचा यूज करून याचा बीसी काढला, आता सीडी काढावं लागेल ना, पुढच्या याच्यावर करू आपण. पुढे येते इथं चला
सीडी काढण्यासाठी नंबर 2 त्रिकोण CDE मध्ये काय रे CDE मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार काय बरं कर्ण कोण आहे CE चा वर्ग बरोबर पाया कोण CD चा वर्ग अधिक उंची कोण ED चा वर्ग. एकदम प्रॉपर शिकवलंय तुम्ही व्यवस्थित बघा. ओके इतकं भारी तुम्ही ऑफलाईनला पण नाही शिकवलं. ओके समजलंय का. CE चा वर्ग CE किती आहे 5.8 चा वर्ग CD किती आहे बघ तोच काढायचा ED किती आहे 4.2 त्याचा वर्ग. तर 5.8 चा वर्ग आपण काढून ठेवलाय मागं इकडे बघा 5.8 चा वर्ग 33.64 हा झाला 33.64 बरोबर. CD चा वर्ग 4.2 चा वर्ग आत्ता काढला होता आपण 4.2 रे भाऊ 4.2 ओके 4.2 चा वर्ग किती 17.64 वाटलंच ते बघा 4.2 चा वर्ग 17.64 असतो 17 किती 64. तर हा झाला 33.64 तो प्लस इकडे आला तर मायनस 17.64 तिकडे राहिला CD चा वर्ग. ओके याच्यामधून आ गेला तर बघा 33 मधून 17 गेले राहिले 16 64 मधून 64 गेले संपला विषय. ओके तर इथं राहिलं बघा CD चा वर्ग बरोबर किती रे 16 स्क्वेअर पुढे गेला तर रूट मध्ये आणि हा जर बाहेर आला तर CD बरोबर किती 4 किती 4. मग आता समीकरण 1 वरून बघा समीकरण किती वरून समीकरण 1 वरून कोण काढायचं होतं आपल्याला BD काढायचं होतं कोण BD. तर मला सांगा B पासून D पर्यंत जायला BC आणि CD ऍड करावं लागतो. तर BC किती आहे 4.2 CD किती आहे 4. ओके तर 4.2 4 4 4 8 तर 8.2 मीटर झालं. म्हणजे बघा रस्त्याची रुंदी काढायची होती रस्त्याची रुंदी BD होती जिच्या 8.2 मीटर आली असं लिहायचंय रस्त्याची रुंदी. हे थोडंसं फास्ट झालंय आता थोडं समजून घ्या तुम्ही है ना लेक्चर थोडं लांबच झालंय आजचं 8.2 मीटर. ओके इथे एकदा मी मायनस करून बघतो चुकायला नको आपलं 33.64 मधून तर 16 येतात एकदम करेक्ट आहे. ओके तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. समजलंय याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ही आकृती डबल नाही काढायची बरं का एकदाच काढायची झालंय. ओके विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पायथागोरसचे प्रमेय हा जो चॅप्टर सुरू केलेला आहे त्याचा सराव संख्या 2.1 हा देखील संपवलेला आहे. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.